संभाजीनगर लोकसभेची जागा आता शिंदेंच्या शिवसेनेकडे राहण्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। जिल्ह्यातील नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे उमेदवारांची नावं सुचवलेली आहेत। राजेंद्र जंजाळ यांच्यासाठी संजय शिरसाटांचा आग्रह आहे, तर नितीन पाटील, विनोद पाटील यांच्याही नावाचीही चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेले। सचिन, संभाजीनगरची जागा ही आता एकनाथ शिंदेंकडे जाईल हे जवळपास निश्चित झालंय, मात्र आता या जागेसाठी जवळपास 3 जणांची नावं पुढे येत आहेत। कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची अधिक शक्यता वर्तवली जाते? प्राची, जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मधले जे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी प्रत्येकाने आपापला उमेदवार सुचवलेला आहे। जर आपण इथले मंत्री संदीपान भुमरे जर त्यांचा विचार केला, त्यांनी स्वतः सांगितलं की ते इच्छुक आहेत आणि त्यांचा मुलगा म्हणजे बापू भुमरे हे देखील इच्छुक आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अब्दुल सत्तार हे देखील माजी आमदार नितीन पाटील यांच्यासाठी प्रयत्नशील आहे। तर छत्रपती संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल असतील किंवा पश्चिमचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट असतील, हे जंजाळ यांच्यासाठी आग्रही असल्याचं समोर येत आहे। तर नितीन पाटील हे विनोद पाटील हे देखील यांनी देखील इच्छा वर्तवली। त्यामुळे आता 4 उमेदवार छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक आहे। त्यामुळे आता कुठेतरी या इथल्या ज्या निवडणुका आहेत त्यांना अजून सव्वा महिन्याचा वेळ असल्यामुळे एवढ्या लवकर उमेदवारी जर जाहीर केली तर कुठेतरी बंड किंवा नाराजीचा सूर एक येऊ शकतो। त्यामुळे कुठे अजून देखील छत्रपती संभाजीनगरची जागा जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे आपण जर पाहिलं तर कालच इथल्या जिल्हा अध्यक्ष असतील राजेंद्र जंजाळ यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून ते मुंबईमध्येच आहेत। त्यामुळे आता सर्व नेत्यांची फिल्डिंग सध्या सुरू आहे। मात्र इथली जागा कुणाला सुटणार हे देखील तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे।